हरतालिका हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचं व्रत जे देशाच्या अनेक राज्यांमध्ये अगदी भक्तिभावाने पाळलं जातं। भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया या दिवशी हे व्रत केलं जातं। विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी तर कुमारिका चांगला जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करतात। या दिवशी स्त्रिया देवी पार्वतीच्या आशीर्वादाने अखंड सौभाग्य आणि मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी कठोर व्रत पाळतात। पण या व्रताचं नेमकं महत्त्व काय आहे आणि देवी पार्वतीने हे व्रत का केलं, चला जाणून घेऊयात हरतालिका व्रताची ही महत्त्वपूर्ण आख्यायिका। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा हा स्पेशल रिपोर्ट। हरतालिका व्रत साजरं करण्यामागे मुख्य कारण देवी पार्वतीची कथा आहे। भविष्य पुराणानुसार एकदा पार्वती देवी कैलास पर्वतावर भगवान शंकरांसोबत बसली होती। तिने शंकरांना विचारलं, देवा, सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत कोणतं आहे आणि कोणत्या पुण्याईमुळे मी तुमची पत्नी झाले हेही मला सांगा। शंकरांनी उत्तर दिलं की जसा नक्षत्रांमध्ये चंद्र श्रेष्ठ आहे, ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ आहे आणि देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे सर्व व्रतांमध्ये हरतालिका व्रत श्रेष्ठ आहे। हेच व्रत तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं होतंस आणि त्याच पुण्याईने तू मला प्राप्त झालीस। पार्वती देवीने लहानपणी भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप केले होते। 64 वर्ष तिने फक्त झाडांची पिकलेली पानं खाऊन दिवस काढले होते। ती थंडी, पाऊस, ऊन सहन करत राहिली। तिच्या या तपस्येमुळेच तिचे वडील आणि हिमालय पर्वत चिंतेत पडले। त्याच वेळी नारद मुनी तिथे आले। त्यांनी हिमालयांना पार्वतीच्या विवाहासाठी विष्णूचा प्रस्ताव दिला, परंतु पार्वतीला हे मान्य नव्हतं, कारण तिने महादेवांशिवाय कोणताही पती करायचा नाही असा निश्चय केला होता। तिच्या सखीने तिला एका घनदाट जंगलात नेलं। तिथे पार्वतीने शिवलिंगाची स्थापना करून मनोभावे पूजा केली। तिने संपूर्ण दिवस उपवास केला होता आणि रात्रभर भगवान शंकराचं नामस्मरण केलं। तिच्या याच तपस्येमुळे भगवान शंकरांनी पार्वतीला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितला। पार्वतीने शंकरांना पती म्हणून मागितलं आणि शंकरांनी तथास्तु म्हणत तिच्या इच्छेला मान्यता दिली। दुसऱ्या दिवशी पार्वतीने व्रतपूजा विसर्जित केली आणि आपल्या सखीसह उद्यापन केलं। त्यानंतर हिमालय पर्वत तिला शोधत आला आणि तिने व्रताची कथा सांगितली। शेवटी हिमालयाने पार्वतीचं शंकराशी विवाह करण्याचं वचन दिलं आणि पार्वती आणि शंकर यांचा विवाह संपन्न झाला। तर अशी या पवित्र व्रताची सुरुवात झाल्याचं सांगितलं जातं। हरतालिका व्रताच्या निमित्ताने उमा महेश्वर म्हणजेच पार्वती आणि शंकर यांची पूजा केली जाते। महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात काही कुटुंबांमध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी उमा महेश्वराची पूजा करण्याची प्रथा आहे। या पूजेनंतरच गणपतीची पूजा केली जाते। दक्षिण भारतात मात्र थोड्या वेगळ्या पद्धतीने हरतालिकेचं व्रत केलं जातं। तिथे सुवर्ण गौरी व्रत असतं, ज्यात गौरीच्या मुखवट्याची पूजा केली जाते। महाराष्ट्रात काही ठिकाणी समुद्राच्या वाळूने पार्वती, सखी आणि शिवलिंग बनवून त्यांची पूजा केली जाते। आजही स्त्रिया या व्रताचं पालन करून देवी पार्वती सारखीच अखंड सौभाग्य आणि इच्छित वर प्राप्त करण्याची कामना करतात। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा येऊ। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज अनकट।